अपेक्षा काय असतात? अपेक्षा तर व्यक्तिपरत्वे भिन्न असणारच ना. पण मुलींच्या हां हां, तो एक मुद्दा आहे की गंमत म्हणजे शेतकरी, व्यावसायिक, पुजारी असे नवरे मुलींना नको आहे. बर. मग ते किती गडगंज असू देत, त्यांच्याकडे संपत्ती धो 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 वाहू देत, अगदी तिरुपतीचा पुजारी आहे तरी त्याचं लवकर लग्न होत नाही. म्हणजे मुलींच्या अपेक्षा या अशा खूप साचेबंद झालेल्या आहेत आणि सगळ्यांना शहरात जायचं. मुलगी ग्रामीण भागामध्ये लहानाची मोठी झाली, तिथेच खाते हसते खेळते, पण तिला नवरा मात्र शहरातला पुण्याचा पाहिजे, मुंबईचा पाहिजे. तिला इथे मागे राहायची इच्छाच नाही आहे. तर ह्या अशा स्पेसिफिक अपेक्षा ठेवून दुसऱ्याला खटाखट बॅटने उडवल्यासारख्या स्थळांना उडवून देतात आणि मग पुन्हा कधी कधी फिरून त्या स्थळाकडे जाण्याची पाळी येते आणि त्याच्याशीच लग्न ठरतं. याला म्हणतो आपण की लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात, असं आहे. तर अपेक्षा या खूप असतात, पण अपेक्षा आई वडिलांचं हे मुख्य काम आहे की मुलांना थोडी कल्पना आधीपासून द्या की तुला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल बरं का. आई वडीलच आधी तयार नसतात कॉम्प्रोमाइज करायला. हो हो हो. आणि मग त्याच्यानंतर मुलगा तर पुढची पिढी म्हणजे पुढची पायरी असते. ते पण नाही करत कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज करायची ही भावना पहिल्यांदा मनामध्ये रुजवा आणि कॉम्प्रोमाइज केल्यानंतर जर दुसऱ्यांनी केलं असेल तर तुम्ही नाव ठेवू नका आणि तुम्ही केलं असेल तर दुसऱ्यांनी नावं ठेवू नयेत. बरोबर. की लग्न हा प्रकार अवघड होत चाललेला आहे, ह्याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. मुलींचं एक म्हणजे एक पाहण्याचं आहे मुलींच्या बाबतीत की त्यांच्या अपेक्षा असतात की मुलांचा स्वतःचा फ्लॅट असावा, एक 6 आकडी त्यांचं एक पॅकेज असावं, वाहन असावं स्वतःचं, विनापाशाचं म्हणजे विनापाश म्हणजे त्याला जास्त भाऊ बहिणी नसाव्यात. ह्या अपेक्षा खूप होतात, असं होतं. खूप आहेत. म्हणजे आता एकदम पूर्वीचा काळ आणि आताचा काळ ह्याच्यामध्ये एकदम असं जमीन अस्पताचं अंतर झालंय. मुली हे बघतात पूर्वी धडधाकट आहे, चांगला आहे, कमावतायत, लावा लग्न, असं होतं. आणि आता म्हणजे एकदम असं की मुलीला दारात पाय ठेवल्यापासून सगळं पाहिजे. मिक्सर आहे का, फ्रीज आहे का, वॉशिंग मशीन आहे का, कार आहे का, घर आहे का. आणि त्यांच्या ह्या अति अपेक्षांमुळे मुलं सुद्धा त्या प्रकारे वागतात. नोकरीला लागलं की लगेच कर्ज घेतात आणि धडाधड सगळ्या वस्तू घेऊन टाकतात. एक प्रकारे ते चांगलं आहे, वाईट नाही त्याच्यामध्ये काही, पण ते निभवण्याची, ते कर्ज फेडण्याची तुमची कुवत असली पाहिजे. तुमचे खांदे तितके मजबूत असले पाहिजेत की तुम्ही हे सगळं ओढून न्याल. आणि काही समाजामध्ये असं आहे की मुलांच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. हां, त्यामुळे त्या समाजामध्ये मुलीला जास्त शिकू दिलं जात नाही. हां. आणि मग ज्या काही मुली जास्त शिकतात त्यांच्या लग्नाचा प्रॉब्लेम होतो. हो, तो एक मुद्दा आहे. पण त्याच्यामध्ये आणखीन एक गंमत आहे की एक कॅटेगरी अशी वेगळीच आहे की जी फक्त लग्नासाठी मुलींना शिकवते. म्हणजे जसं लग्नासाठी शिकवत नाही असा गट आहे, तसं लग्नासाठी शिकवते असा एक गट आहे की जे इंजिनियर मुलगा पटवायचा म्हणून मुलीला इंजिनियर फालतू डोनेशन देणाऱ्या संस्थेमध्ये पाठवून इंजिनियरची एकदा पदवी घेतात, इंजिनियर मुलगा गाठतात, लग्न करतात आणि ती घरात मस्तपैकी घरात काम करत राहते. हा एक वेगळा गट आहे. आणि शिक्षणच घ्यायचं नाही, कारण घेऊ नका शिक्षण, कारण आपल्याकडे शिकलेल्या मुलीला म्हणजे स्थळ मिळत नाही आपल्या जातीमध्ये, असा एक प्रकार आहे. तर हा खरं तर जितकी समोरच्या पार्टी, जितकी समोरच्या होणाऱ्या पार्टनर फ्लेक्झिबल राहतील तेवढा हा विषय आपोआप विरघळून जाईल. पण ते होणं ह्याला खूप काळ जावा लागणार आहे. काय करावं? की एखादी मुलगी कलेक्टर बनते तेव्हा तिचा नवरा जर ग्रॅज्युएट तिने स्वीकारला तर बाकीच्या समाजाने त्याला नावं ठेवू नयेत. अजून एक मुद्दा आहे की ज्या करिअर ओरिएंटेड मुली असतात तर त्या आपल्याला सपोर्टिंग सिस्टीम आहे का घरात,
म्हणजे आपल्याला नवऱ्याकडनं सपोर्ट मिळाला पाहिजे, सासूचा पाहिजे, सासऱ्यांचा पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था असेल ते घर स्वीकारतं. असा एक म्हणजे स्वीकारण्याचा प्रकार आहे. दुसरं मी असं सुचवेन की पालक जेव्हा लग्न मुलांचं ठरवायचं बघतात तेव्हा त्यांनी पूर्णपणे त्याच्यावर फोकस करावं. ते प्रोजेक्ट म्हणून ते काम त्याचं चालू करावं आणि त्याचं शेवट होईपर्यंत थांबू नये. होतंय, जमतंय, होईल अशा प्रकारे काम करू नये. तर त्याचं पूर्ण सिस्टमॅटिकली सगळे लिस्ट घेऊन पटापट सगळ्यांना कॉन्टॅक्ट, आता जेव्हा योग असेल तेव्हा जमणार हे आपल्यालाही माहिती आहे, पण तुमच्याकडनं प्रयत्नात कमतरता नको. ओके नाही. असं म्हणतात की आम्हाला नोकरदार हवा, तेव्हा ते हे बघतात की भविष्य काळामध्ये आपल्यावरती काय काय जबाबदाऱ्या येऊ शकतात. मग तुमचा वधूवर सूचक मंडळाचा अनुभव पाहता या सगळ्या अनेक परिस्थिती, अनेक प्रकारचा स्वभाव, अनेक प्रकारच्या अपेक्षा आणि परिस्थिती हे सगळं पाहता तुम्ही काय सांगाल सगळ्यांना? एक मी असं सांगेन की पालकांनी आज डोक्यात विचार आला की मुलाचं मुलीचं लग्न करायचं आहे की किमान 5 ते 6 वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवून टाकावं. तुम्ही इतर ऐशो आरामासाठी, इवन साड्यांसाठी इतके पैसे उडवले जातात, फिरण्यासाठी इतके पैसे उडवले जातात, तर तुमच्या मुलांच्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. तर तुम्ही त्यावेळेस पैशाकडे न बघता जास्तीत जास्त ठिकाणी नाव नोंदवा. त्याच्यातनं जी काही माहिती येईल ती एकत्रित करा आणि एक प्रोजेक्ट म्हणून त्याच्यावरती पूर्णपणे फोकस करून त्याचं ताबडतोब तुम्ही सॉर्टिंग करणं, कॉन्टॅक्ट कोणाला करणं, त्यांच्याशी चर्चा करणं, या गोष्टीला प्राधान्य द्या. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.